शिवाजी महाराज जेव्हा लहान होते, शिवाजी महाराजांच्या काळात दिलेला एक शिवभूषण नावाचा एक ग्रंथ आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बालक्रीडा दिलेल्या आहेत. अशा आपण कृष्णाच्या बालक्रीडा वाचतो ना. कृष्ण छोटा होता, तो माखण खायचा. कृष्णाने एक दिवस माखण खाल्लं, मग बलरामाने त्याची तक्रार केली. मग ती माता आली त्याच्याकडे, कृष्णाला म्हणली, कृष्णा तोंड आ कर. बघा, दोन संस्कृतीमधला फरक सांगू, विषय सुचला म्हणून मला आता जस्ट डोक्यात आलं म्हणून. आपल्याकडे एक इंग्लिश कविता आहे, जॉनी जॉनी इटिंग शुगर टेलिंग लाईज ओपन युअर माइंड. आपल्याकडे त्या जॉनीनं तोंड उघडलं की बापाला त्यात साखर दिसली. 5000 वर्षापूर्वी आमच्याकडे असाच एक जॉनी होता. जॉनी कुठला हो, तो काना होता आमचा. त्या कानाने एकदा माखण खाल्लं. बलरामानं तक्रार केली की आई, कानानं तुला न सांगता वरचं माखण चोरून खाल्लंय. आई म्हणली तोंड उघड. म्हणला नाही, मी तोंड नाही उघडणार, मी नाही खाल्लंय माखण. आई म्हणली तोंड उघड. नाही, मी नाही, तोंड उघड. आणि ज्या क्षणी त्या कानानं तोंड उघडलं, त्या मातेला त्या कृष्णाच्या तोंडामध्ये अख्ख्या ब्रह्मांडाचं दर्शन झालं. ही इथली परंपरा आहे बरं का रे. परदेशामध्ये त्यांना बारक्या बारक्या पोरांना प्रेरणा देण्यासाठी काल्पनिक सुपरमॅन बनवावा लागला, लिहावा लागला खोटा खोटा. काल्पनिक स्पायडरमॅन खोटा खोटा लिहावा लागला. तो स्पायडरमॅन कुठूनही कुठे उड्या मारत होता. आमच्या मातीमध्ये कोंढाणा सर करणारे बाजी घोरपडे होते. ही माणसं गड किल्ल्यांवर स्पायडरमॅन सारखी चढायची. हे आम्हाला कोणी सांगितले का? त्या माणसांना बॅटमॅन सांगितलं ऐकानं. बॅटमॅन लिहावा लागला, तयार करावा लागला नवीन, कारण आमच्या इथल्या पोरांना प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी बॅटमॅन जन्माला घातला खोटा खोटा. तो बॅटमॅन काय करायचा, अंधार रात्री लढाई करायचा. आमच्याकडं उभा पन्हाळा 60 मावळ्यांनिशी अंधार रात्री जिंकलेला कोंडाची फरज आम्हाला कोणी सांगितलं का रे? हे आमच्याकडची मंडळीच ना, हे आमच्याकडचे स्पायडरमॅन, आमच्याकडचे बॅटमॅन. आणि म्हणून हे असे स्पायडरमॅन बॅटमॅन आता आपण शिकून घेतले पाहिजे. तुम्हाला कोणी सांगितलं ना तुमच्याकडे काय आहे तुमच्या महाराष्ट्रात, तुम्हाला जर कोणी सांगितलं की तुमच्या मातीत काय आहे, तुमच्या हवामानात काय, तर त्याला सांगा. दादांनो, एखाद्या मुलीकडे बघून, आपण युट्यूबवरती बघतो, एखाद्या युवतीकडे बघून डोळ्यात वाईट भावना आणणाऱ्या त्या संस्कृतीपासून पूर्वेला राहणाऱ्या एका भारत नावाच्या देशात आमच्याकडे ती गोष्ट आहे जी जगात कुठं नाही. ती गोष्ट म्हणजे आमच्या इथं असा एक राजा जन्माला आला होता, ज्या राजाला कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा नजराणा म्हणून पेश केली गेली होती, तेव्हा त्यांना राजानं काय केलं होतं, ही सून, ही कल्याणच्या सुभेदाराची सून ही माझ्यासाठी नजराणा असू शकत नाही, ही माझी बहीण आहे असं म्हणून तिला साडी चोळी देऊन तिची पाठवणी केली होती. असा चारित्र्य संपन्न राजा या मातीत घडला, हे अभिमानानं सांगितलं पाहिजे आपण या माणसाला. आणि हे विचार आपण समजून घेतले पाहिजे.